राजकारण ही सेवा आहे की व्यवसाय? हा प्रश्न तुमच्यासारख्या माझ्यासारख्याला अनेकांना पडलेला आहे. पण जर राजकारण ही सेवा किंवा व्यवसाय असेल तर मग त्यांना वेतन आणि पेन्शन का? आपल्या महाराष्ट्रामध्ये आमदार आणि खासदारांना त्यांचं मूळ वेतन आणि इतर भत्ते मिळून जवळपास महिन्याला 3 लाख रुपये इतका वेतन मिळतं. एकदा आमदार म्हणून 5 वर्षाचा कार्यकाळ जर पूर्ण केला तर त्या आमदाराला आयुष्यभर पेन्शन मिळते आणि ही पेन्शनची रक्कम जवळपास 50,000पासून सुरू होते आणि जेवढ्या टर्म ती व्यक्ती आमदारकी भूषवेल तेवढ्या टर्मची पेन्शन त्याला वाढीव रक्कम म्हणून मिळते. तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये खासदाराला जवळपास 31,000पासून पुढे ही पेन्शन मिळते आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना नियमानुसार त्यांच्या कुटुंबाला कौटुंबिक पेन्शन म्हणून दिली जाते. महाराष्ट्रामध्ये सध्या सुमारे 900 माजी आमदारांना पेन्शन दिली जाते आणि या 900 आमदारांच्या पेन्शनचा वर्षाकाठी जवळपास 70 कोटी रुपये इतका खर्च होतो. मग विचार करा, आपल्या देशामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. या सर्व राज्यातील आमदारांची पेन्शनचा जो खर्च आहे तो वर्षाला जवळपास अंदाजे 2,000 कोटी रुपये इतका आहे. तसेच आपल्या देशामध्ये जवळपास 2,000 माजी खासदार आहेत आणि या माजी खासदारांचा पेन्शनचा वर्षाकाठी खर्च आहे तो 75 ते 95 कोटी रुपये अंदाजे. म्हणजे आपल्या देशामध्ये वर्षाला आमदार आणि खासदारांच्या पेन्शनवर जवळपास 2100 कोटी रुपये खर्च होतो. मग विचार करा, आमदार आणि खासदारांना पेन्शन चालू राहिली की त्यांची पेन्शन बंद झाली पाहिजे? तुम्हीच सांगा.